नमस्कार. राष्ट्रचेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मी रवींद्र राजाराम बाणे, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रचेतना विकास मंच. आजचा विकास आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा या संपूर्ण जिल्ह्याचा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विकास होणार तरी कसा आणि कधी. विकासाला पूरक राजकारण आहे का? उत्तर मिळेल नाही. कारण 1985ला ज्या वेळेला महापालिका कल्याण डोंबिवली अस्तित्वात आली त्यावेळेपासून महानगरपालिका घोषित ज्या वेळेला झाली तेव्हापासून जिल्हाधिकाऱ्यांनी सिटी सर्वे करणं अपेक्षित होतं. परंतु ना त्यावेळेला सिटी सर्वे करण्यात आला, ना इलेक्शन बाउंड्री डिक्लेअर करण्यात आली, किंवा महानगरपालिकेसाठी जे काही शहरीकरणाचे निकष लावायचे असतात ते निकष लावण्यासाठी धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे. परंतु तसेही निर्णय घेण्यात आलेले नाही. परिणाम काय झाला की अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये व्यापला गेला. एक अल्टिमेटम धोरण जे आपण म्हणतो, जसं मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन ॲक्ट मंजूर झाला आणि पट्ट्यांचा पुनर्वसन करण्यात आलं. कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पुनर्वसन धोरणाची बोंब आजपर्यंत आहे. राजकारण होण्यापलीकडे कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कधीच काही झालेलं नाही. मागील शासनामध्ये नगरविकास मंत्रीपद ठाणे जिल्ह्याला मिळालं होतं. आज मुख्यमंत्रीपद ठाणे जिल्ह्याला मिळालं आहे. खासदारसुद्धा ठाणे जिल्ह्याचाच. परंतु जे काही प्रश्न, विधायक प्रश्न जे विकासाआड आहेत, स्मार्ट सिटी घोषित झाली, स्मार्ट सिटीच्या अंतर्गत एकही धोरणात्मक निर्णय करण्यात आलेला नाही. ना तो फंड जो 6,500 कोटी सांगण्यात आला होता तोही आलेला नाही. ज्या योजना, विकास योजना कागदावरती दाखवल्या गेल्या मोठमोठे आकडे दाखवून, परंतु त्या योजना देखील फसलेल्या आहेत आणि त्या योजनेमध्ये देखील भ्रष्टाचार झाला. हे सर्वांच्या नजरेसमोर घडलेले आहे. तसे बरेच तक्रारी महापालिकेकडे दर्ज झालेल्या आहेत. मुळामध्ये 1985ला महापालिका अस्तित्वात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सिटी सर्वे करणं गरजेचं होतं, पण तो केला गेला नाही. आणि शेती होते का, क्लस्टर आहे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खरं तर सर्वे करायला हवा होता. हे यासाठी की महानगरपालिका घोषित झाल्यानंतर सिटी प्लॅन लागू होणं एक अपेक्षित असतं. पण सिटी प्लॅन लागू होताना ज्या सर्वे नंबरवरती जे काही आहे, शेती आहे का क्लस्टर आहे, तर यासाठी सर्वे होणं गरजेचं होतं आणि तसा अहवाल तयार करून एक अल्टिमेटम धोरण एक अधोरेखित करणं शासनाचं काम होतं. परंतु ना महापालिकेमध्ये चर्चा झाली, ना विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये काही 1985च्या नंतर काही आलं, किंवा केंद्रामध्ये या संदर्भामध्ये काही प्रस्ताव मांडला गेला, किंवा याच्यावरती काही खासदारांनी काही प्रश्न उचललं. परंतु तसं काही झालेलं दिसत नाही. 2014ला सुद्धा 27 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. राज्यपालांनी सही केली तरीसुद्धा नगरपालिका की महानगरपालिका याच्यावरतीच आजपर्यंत सावळा गोंधळ सुरू आहे. शासनही त्याच्यावरती काही करत नाही. 27 गावातील रजिस्ट्रेशन बंद आहेत. अब्जावधीचा महसूल महाराष्ट्र शासनाचा बुडालेला आहे, परंतु त्याच्याकडेही सरकारचं लक्ष नाही. 2014ला ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये 27 गाव समाविष्ट करण्यात आली, त्यानंतर रजिस्ट्रेशन बंदी आली, परंतु रजिस्ट्रेशनसुद्धा बंदीनंतरसुद्धा केले जात आहेत असा आरोप झाला. त्यामागे मोठं रॅकेट आहे. ते काही लोकांना पकडले गेले होते, अटक झाली होती. परंतु मूळ प्रश्न असा आहे की स्मार्ट सिटी ज्यावेळेला घोषित केली, मग स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट शहर, एक अत्याधुनिक शहर होण्यासाठी एक धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं असतं. ते महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये देखील आजपर्यंत कोणी नगरसेवकांनी ठराव मांडलेले नाहीत, किंवा विधानसभेमध्ये कधी या स्मार्ट सिटी संदर्भात चर्चा झाली ना. 27 गावातील जे रजिस्ट्रेशन बंद आहेत किंवा 27 गावं जे समाविष्ट झाली तिथे महानगरपालिका घोषित करायची का नगरपालिका, यावरती जर 10 वर्ष 14 वर्ष किंवा 15 वर्ष वाद होणार असतील तर स्मार्ट सिटी घडणार कशी, आणि त्यामुळे स्मार्ट सिटी पूर्णपणे बारगळली.
केंद्राने घोषणा केल्यानंतर एकही स्मार्ट सिटी आजपर्यंत पूर्णपणे झालेली नाही. त्या सर्व स्मार्ट सिटीचं जे काय आश्वासन दिलं होतं ते आश्वासन देखील फेल गेलेलं आहे. आता मुद्दा असा आहे, 27 गावं असो, 27 गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये असंतोष आहे. रजिस्ट्रेशन बंदीवरून लोकांची फसवणूक केली गेलेली आहे. तरीसुद्धा अन्याय झालेल्या लोकांवरती सरकार बुलडोजर फिरवण्यासाठी 20,000 घरांना नोटीसी बजावते की त्याच्यावरती कारवाई का करण्यात येऊ नये. परंतु अल्टिमेटम धोरण ठरवायला सरकारकडे वेळ नाही. 20,000 कुटुंबाला तुम्ही बेघर करणार. मग त्यापेक्षा एक अल्टिमेटम डेट जर तुम्ही ठरवली असती की या तारखेपर्यंत 2017पर्यंत असाही कायदा आहे की अनधिकृत बांधकामांना प्रशमित शुल्क भरून कायदेशीर करण्यात येईल, असा कायदा राज्य शासनानेच केला होता. मग त्या कायद्याची अंमलबजावणी कल्याण, डोंबिवली किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये का होत नाही? आज विठावा अनधिकृत आहे, कळवा अनधिकृत आहे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली 27 गावं, वांगणी, बापगाव, भिवंडी, एक ना अनेक ठिकाणची अनधिकृत बांधकामं आजपर्यंत सरकारला त्याच्यावरती अल्टिमेटम धोरण ठरवता आलेलं नाही. मग विकास होणार कसा? दरवर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही पूरग्रस्त असते, परंतु पंचनामे करण्यापलीकडे पुन्हा काहीच होत नाही. पंचनामा केला जातो, ठराविक लोकांना काही मिळतं किंवा काही लोकांना मिळत नाही नुकसान भरपाई. पण पुनर्वसन धोरणाचं काय? हे मी यासाठी म्हणतोय की माडा, सिडको आणि MMRDA हे स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्त भागांचा जर एक अधोरेखित असं काही धोरण ठरवून या माडा किंवा सिडको किंवा MMRDA कडून जर यांचं पुनर्वसन केलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये माडाला सुद्धा जागा उपलब्ध होतील किंवा सिडकोला दिलं तर सिडकोसाठी जागा होईल आणि एक विकसनशील शहर कल्याण डोंबिवली म्हणजे स्मार्ट सिटीकडे एक म्हणजे दिशेला जाताना एक चांगला मार्ग किंवा एक चांगलं शहर निर्माण करता येईल. परंतु शासनाला कल्याण, डोंबिवली किंवा ठाणे जिल्ह्याची काही पडलेली नाही. फक्त मोठमोठ्या घोषणा करणं, पाणी पुरवठ्यासाठी 350 कोटी रुपये घोषित केले, असे बॅनरही लागले होते. पण प्रत्यक्षात काय? बॅनर लागले जातात कोटीचे, पण साधी ठरावाची कॉपीसुद्धा त्या बॅनरवर दिसत नाही. करोडो रुपये दाखवले जातात, पण प्रत्यक्षात किती रुपये पोचतात विकास कामासाठी व त्या संदर्भामध्ये असं काहीही दाखवलं जात नाही, लोकांना विश्वासात घेतलं जात नाही. मग कल्याण डोंबिवलीचा विकास होणार कसा? आजही अनधिकृत बांधकामं होत आहेत. आजही 27 गावामध्ये लोकांची फसवणूक होते. पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. जसं 27 गावातील एक आजदेगाव साईडला पाणी पुरवठ्याचा इश्यू आजही तिथे आहे. लोकांमध्ये असंतोष आहे की 3-3 दिवस त्यांना पाणी पुरवठा होत नाही. मग स्मार्ट सिटी जवळ 10 वर्ष होऊन गेली. मग स्मार्ट सिटी आहे कुठे तुमची? तुम्हाला साधी पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवता येत नाही, पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवता येत नाही. दुसरी गोष्ट, स्मार्ट सिटी आता पूर्ण करता येत नाही जे काही आश्वासन दिलेलं आहे. तिसरी गोष्ट, कल्याण डोंबिवलीमध्ये 6-6 तास 5-5 तास रोज लाईट नसते. तुम्हाला भूमिगत केबल योजना आणता येत नाही. मागे आली होती 95 कोटीची रुपयाची भूमिगत अंडरग्राऊंड केबल योजना, परंतु त्याच्यावरती सुद्धा राजकारण झालं आणि त्याच्यावरती दबाव आणला गेला आणि ती योजना बारगळली. कोणीतरी राजकीय पुढाऱ्याने त्याच्यावरती खो घातला. का घातला ते आजपर्यंत माहिती नाही. मग अशा पद्धतीने जर राजकारण होत राहिलं तर कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी काय हे बजबजपुरीच होणार, दुसरं काहीही होणार नाही. कार्यश्रम प्रभागातील नगरसेवक असायला पाहिजे. कारण सभागृहामध्ये ठराव मांडले तर ते लोकांपर्यंत ठराव बॅनर रूपाने तुम्ही पोच करा. नुसते आकडे दाखवू नका की आम्ही करोडो आणले, विकास केला. रस्ते म्हणजे विकास नाही. लोकांना चांगली घरं, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. दरवर्षी लोकांच्या घरामध्ये पाणी जर जात असेल तर विकास कुठला झाला आणि कुठला स्मार्ट सिटी? दरवर्षी आपलं तेच रडगाणं. मग एक चांगलं असं जसं नवी मुंबई बघा, एक जमाना होता की नवी मुंबईमध्ये कोणी घर घ्यायला मागत नव्हतं. आज कोठ्यामध्ये त्यांचं व्हॅल्युएशन. मग कल्याण डोंबिवलीला काय झालं?
काही प्लॅनिंग नावाची चीज आहे की नाही? नगर विकास आपलं नगर रचना विभाग आहे, पण नगर रचना विभागाचं काम काय? स्पष्ट आहे. इथे 5 वर्षामध्ये 5 आयुक्त बदली झाले. आयुक्तच जर टिकत नाही तर मग विकास कोण करायचा? आयुक्त जर स्थिर असेल तर त्याच्यामध्ये समजा त्याला चांगले राईट्स दिले, अधिकार दिले आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता त्यांना स्वायत्त स्वातंत्र्य दिलं तर ते का नाही विकास करू शकणार? किंवा जबाबदार नगरसेवक असतील आणि सभागृहामध्ये जर चांगले प्रश्न उचलून विकासाआड येणारे जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी जर तुम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेऊन तुम्ही तसं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी विधानसभेमध्ये जर तो प्रस्ताव पाठवला ठरावाचा, मग अशा संवादातूनच विकास घडतो. पण संवादच होत नाही आहे. ज्यावेळेला महापालिकेवर कितीदा महासभा लागल्या आणि कोणकोणते ठराव या लोकांनी मंजूर केले स्मार्ट सिटीसाठी आजपर्यंत लोकांना माहिती नाही. म्हणजे लोकांना अंधारात ठेवायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतात. खासदार किंवा अजून कोणी किंवा नगरसेवक किंवा कोणी 5-5 वर्ष 3-3 टर्म निवडून येतात. मग त्यांचे जे काही विधायक प्रश्न आहेत ते का मांडत नाहीत? केवळ 3 वर्ष म्हणून नाही, तुमचा एक तुमचा विकास आराखडा जो काही शासनाने मंजूर केलेला आहे, महानगरपालिकेने 2008लाच मंजूर झालेला आहे विकास आराखडा. त्या विकास आराखड्याला पूर्णत्व का नाही मिळालं? विकास आराखडा का रखडतोय? आणि राजकारण्यांचा कल फक्त रस्त्यावरती काय? रस्ते बनतात पण रस्त्याच्या दुतर्फा गटारं बनत नाही. RCC पैसा RCC बांधकामाचा घेतात आणि मुलामाल लावतात. जर स्ट्रक्चरल ऑडिट करणारा तो अधिकारी कधी कोणी गल्ली पाहिल्या नाही. गल्लीमध्ये कसेही रस्ते बनवतात, निकृष्ट दर्जाचा माल वापरला जातो, कधी साधी चौकशी होत नाही. कल्याणमध्ये फक्त भ्रष्टाचार आहे. हा व्हिडिओ बनवताना आम्हाला खरं तर खेद होतोय की जे कामं नगरसेवकांनी म्हणा किंवा आजपर्यंत कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी म्हणा, विधानसभा असो किंवा केंद्र शासन असो, संसदेमध्ये या संदर्भामध्ये आवाज उचलायला पाहिजे. पण आजपर्यंत असं कुठेही दिसलं नाही की स्मार्ट सिटी घोषित केल्यानंतर यावरती लोकांमध्ये येऊन चर्चा झाली. शासन, प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये काहीतरी सुसंवाद घडला किंवा काही हेरिंग झाल्या, त्याच्या संदर्भात काही सूचना लोकांकडून मागवल्या गेल्या. लाईव्ह चर्चा होणं गरजेचं आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय फक्त काय कागदावरची नाही, तर चर्चा घडणं गरजेचं आहे की नेमकं लोकांना काय अपेक्षित आहे. आज लोकांची फसवणूक कल्याण डोंबिवलीत होते पण सरकारला काही घेणं देणं नाही. 2014ला ज्यावेळेला निर्णय झाला तेव्हापासून जे रजिस्ट्रेशन बंद आहे ते 2024पर्यंत. महसूल बुडतोय राज्य शासनाचा, तरी सरकार निर्णय घेत नाही. कारण काय? निवडणुकीच्या तोंडावरती बिल्डर लॉबीला नोटिसी बजावतात कारवाईच्या आणि नंतर सांगतात दिलासा देतात. ऐन निवडणूक जवळ येतात. म्हणजे दिलासा द्यायचा असेल तर मग तुम्ही नोटिसा का बजावता? म्हणजे असं काय आहे की तुम्ही दिलासा देताय? लोकांची फसवणूक तर केली. बांधकामाचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या लोकांना तुम्ही दिलासा देता आणि वर सांगता गरजेपोटी त्यांनी बांधकामं केली. गरजेपोटी जर बांधकामं केली, मग ज्यांनी ती बांधकामामध्ये त्या अनधिकृत बांधकामामध्ये घरं घेतली त्यांची तुम्ही रजिस्ट्रेशन बंद करून फसवणूक का केली? त्यांनाही दिलासा द्या ना. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे, खासदार देखील ठाणे जिल्ह्याला आहे. घरामध्येच 2-2 पदं आहेत, मुख्यमंत्री आणि खासदार. मग तुम्ही केंद्रामध्ये आवाज उचला, मुख्यमंत्रीमधून महाराष्ट्रामध्ये निर्णय करा. दिलासा बिल्डर लॉबीला देत आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांची रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करा आणि एक अल्टिमेटम धोरण ठरवा. ज्या अनधिकृत बांधकामावरती लोकांनी घरं घेऊन फसवणूक झाली त्या बांधकामांना प्रशमित शुल्क भरून 3% त्यांना कायदेशीर मान्यता द्या. विधानसभा सुरू आहे. विधानसभेमध्ये खरं तर हा विषय यायला पाहिजे, पण येणार नाही. कारण शेवटी आर्थिक राजकारण असतं. हा गंभीर मुद्दा आहे. 2014 नंतर रजिस्ट्रेशन बंद असताना सुद्धा मागच्या दरवाजाने सुरू आहेत. त्याची बोंबाबोंब होतेच. फक्त काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते दुय्यम निबंधकावरती. असं नाही करता एक स्पेसिफिक धोरण ठरवा पूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी. अल्टिमेटम डेट ठरवल्यानंतर
त्यांना अधिकृततेचा दर्जा द्या, त्यांना सोसायटी स्थापन करण्यासाठी परवानगी द्या आणि एक धोरणात्मक निर्णय असा काहीतरी पुढे येऊ द्या. नगरपालिका होऊ दे का महानगरपालिका होऊ दे, पण नियम तर कायद्याप्रमाणे सर्व सारखंच आहे. महानगरपालिका असो का नगरपालिका असो, कायदे वेगवेगळे नाही आहेत. जर मुंबई महानगर प्राधिकरण जर झोपडपट्टी 1995चा कायदा करू शकते, तर कल्याण महापालिका ही स्वायत्त आहे. मग हा निर्णय करण्यासाठी त्यांना कुणी अडवलं आहे? पण करायचं नाही आहे, कारण ठाणे जिल्हा अनधिकृत बांधकामांनी व्याप्त आहे आणि अनधिकृत बांधकामं सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. मग हे जे कोणी आहेत हे कशाला ती कोंबडी कापतील? जर रोज एक अंड सोन्याचं मिळते, मग ते कोंबडी का कापणार? मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत, ते महान विचार आहेत असे विचार सांगतात की आम्हाला लोकांची काळजी आहे वगैरे वगैरे वगैरे. ते स्वतःही ठाणे जिल्ह्यातील असल्यामुळे ठाणे जिल्ह्याची कळकळ त्यांना असायला पाहिजे. मागे नगरविकास मंत्री होते, नगराचा विकास तर आजही झाला नाही. आजही कल्याणची जनता अंधारामध्ये 5-5 तास लाईट नसते. मग तुम्ही एवढ्या वर्षामध्ये राजकारणामध्ये राहून केलं काय? आता तरी सुधरा आणि लोकांच्या भावना ज्या काही तीव्र आहेत त्या भावना समजून कल्याण डोंबिवली ह्यापुढे तरी एक चांगलं शहर म्हणून समोर येईल येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये, ही अपेक्षा ठेवतो. आणि कल्याणचा विकास कधी होणार या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी किमान विधानसभेमध्ये अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून तरी त्यांच्या कोणत्यातरी आमदारांच्या माध्यमातून हा विषय पुढे आणावा आणि यावरती सकारात्मक जनतेसमोर एक मसुदा तयार करून तिथे चर्चा घडवावी की कल्याण डोंबिवली असो किंवा ठाणे जिल्हा असो, हे जे काही मुद्दे मांडले गेलेले आहेत, विजेचा असो, पाण्याचा असो किंवा रजिस्ट्रेशनचा असो किंवा 27 गावातील अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा विषय असो किंवा बाकीचे विषय असो, पुनर्वसनाचा विषय असो जे दरवर्षी महापूर येतो, तर या सर्व प्रश्नांना आपण किमान अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा ठाणे जिल्ह्याचे पालक म्हणून या सर्व निर्णयाची उत्तरं जनतेला द्यावीत आणि कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्याचा विकास आपण कसं करणार याच्या आधी संधी मिळाली आपल्याला. खासदार घरामध्ये आहेत, मुख्यमंत्री घरामध्ये आहेत, सगळं काही आपल्याकडे स्ट्रॉंगली ठाणे जिल्ह्यामध्ये आपण उभरून आलात. मग ठाणे जिल्ह्याचा विकास आपण कसा करणार हे आपण जनतेसमोर स्पष्टपणे मांडावं. केवळ बॅनरबाजी नको, स्पेसिफिक धोरणं दिसू दे. मग महासभेमध्ये ठराव दिसू दे. आता तर महानगरपालिकाही बरखास्त आहे, तर विधानसभेमध्ये त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी मांडावं. ज्यावेळेला महापालिकेची निवडणुका लागतील त्यानंतर मग ठराव होतीलच, पण मुख्यमंत्री म्हणून आपण ठाणे जिल्ह्यावरती स्पेसिफिक प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि लोकांचं समाधान करावं. केवळ रस्ते बनवून किंवा बॅनर लावून कल्याण डोंबिवली विकास होणार नाही. पुन्हा लिंक रोडवरती पोलला लाईटी लावल्या गेल्या आहेत, चित्र काढले गेले आहेत भिंतीला. केवळ ह्यानी स्मार्ट सिटी होत नसते. आजही जंगलराज चालू आहे. महापालिका आहे, पण आजही ॲग्रिकल्चर लँडचेच कायदे ठाणे जिल्ह्यामध्ये लागू आहेत. विकासाच्या आड जमिनी येत आहेत. जमीनधारकांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही, त्यांच्या मागण्या काय आहे ते समजून घेऊ शकत नाही. मग चर्चा घडू दे ना. चर्चा का नाही होत आहे? काय प्रॉब्लेम आहे कल्याण डोंबिवली असो किंवा ठाणे जिल्ह्याचा विकास करायला? अनधिकृत बांधकामामध्ये घरं घेऊन लोकांची जी काही फसवणूक होते ती थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण विधानसभेच्या माध्यमातून द्यावीत, लोकांचं समाधान करावं आणि येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवली असो किंवा ठाणे जिल्हा असो एक चांगलं शहर, एक डेव्हलप सिटी या दृष्टीने समोर यावी ही अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.